विनंती आहे, पुढील 1 मिनिटाच्या आत दाखल होणं बंधनकारक असेल तुम्हाला. आयोजित बागलान प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे आणि या पर्व 6व्याचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना, अर्थातच 5वा सामना आपण मैदानाच्या रंगताना पाहतोय. आणि तो 5वा सामना निश्चितच गोदावरी 11 वर्सेस धर्मराज वॉरियर्स या दोन संघांमध्ये आहे. गोदावरी 11 या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहूयात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा कशा पद्धतीनं ऑपरेट केला जात होते, कारण आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रत्येक संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु हा एक आगळा वेगळा निर्णय. नीरज टाटिया गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, तर त्याच्या विरोधात फलंदाजीसाठी सज्ज होत आहे कुणाल आहिरे. पहिला बॉल, शॉर्ट पिच बॉल, हातातून बॉल चुकतोय, परंतु चुकलेल्या बॉलवर गोलंदाजही म्हणतोय ओ नो. निर्धाव चेंडू असेल तर देखील शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा जास्तीची उसळी बॅटचा अंदरुणी हिस्सा, अर्थातच इनसाइड एज. स्क्वेअर किट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. जिथेच सुरुवातीचे दोघेही बॉल इथे निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाचा प्रयत्न आहे बॅटपासून चेंडूला दूर ठेवण्याचा, कारण कुणाल आहिरे या धावफलकाचा एक महत्वाचा खेळाडू असेल. या धावफलकावर कमी धावा सजवायच्या असतील किंवा ठेवायच्या असतील धर्मराज वॉरियर या संघाला, तर कुणाल आहिरे यांची विकेट महत्वाची असेल, तितकी जबाबदारी कुणाल आहिरे देखील घेतील. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय, आता मात्र खाली क्षेत्रात चेंडूला उडवलं जात आहे आणि चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. तिसऱ्या चेंडूवर आलाय हा खणखणीत दणदणीत चौकार. सातत्याने शॉर्ट पिच बॉल इथे टाकले जातात आणि कट केलाय पुन्हा एकदा. ते गलीतल्या क्षेत्ररक्षकाच्या हाती बॉल लागतोय आणि तिथे निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पुढचा बॉल नीरज टाटिया, खोलवर टाकलेला बॉल, ब्लॉक होल मधला बॉल, सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलवर ते कॅश प्राइज येते कुणाल आहिरे यांनी जर का अर्धशतक झळकावलं तर त्या अर्धशतकासाठी सुबोध कुवर यांच्या वतीनं 501 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाणार आहे. खोलवर टाकलेला बॉल, त्या कव्हरच्या क्षेत्रात हलक्या हाताने लोटायचा होता, परंतु निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा लागल्या आहेत. 5 रन बिनगडी बाद टीम गोदावरी.
प्रवीण भामरे यांच्या प्रत्येक षटकाराला रोहित भामरे यांच्या वतीनं 101 रुपयाचे कॅश प्राइज असेल. हर्षल पवार मागच्या मॅचचे नायक आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. 05 नंबरची जर्सी. त्यांच्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक देखील महत्वाचं असेल. कुणाल अहिर पाहूयात. पहिल्या षटकात फक्त एक चौकार त्यांना मारता आलेला आहे. शॉर्ट पिच बॉल, या बॉलची सातत्याने ते वाट पाहत असतात आणि तो बॉल त्यांना मिळतोय. निश्चितच तो चेंडू थांबणार नाहीये. गेलाय सीमारेषा पार, चौकार 4. कारण सातत्याने राईट हँड बॅटर आणि आपण फील्ड पाहिली तर दोघंही खेळाडू हे ऑफ साईडला आहेत. आणि या गोलंदाज पहिलेही षटक पाहिलं तर पहिल्या षटकात एक बॉल चुकला होता नीरजचा. त्यानंतर नीरजनं कमबॅक केलं. परंतु इथे नवख्या गोलंदाजानं पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकलाय आणि तो शॉर्ट पिच बॉल मिड विकेटच्या क्षेत्रात 38 सर्कलला पार करायला फार सोपं जात आहे. फटका फसलाय. टॉप एज, मोठा मासा गळाला लागतोय. कुणाल अहिर बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. आणि इथे येस, पंचांचा बोट आकाशाकडे. पायावरचा बॉल ग्लास करायचा होता परंतु बॅटची कड घेऊन जागेवर उभा राहतो यष्टी रक्षक देवा. निश्चितच अफलातून कामगिरी. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा धक्का. आल्या त्याच पावलावर चालावं लागेल. हाती निराशा घेऊन फलंदाज बॅक टू द टेकआउट. और हॅट्रिक बॉल पाहूयात. हॅट्रिक येते का? बागलान प्रीमियर लीग 2025 ची पहिली हॅट्रिक. कारण आज 2 अर्धशतक आपण पाहिली आहेत. एखादी हॅट्रिक येते का पाहूयात पहिल्याच दिवशी. कट केलाय बॉल. ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅचच्या परिसरात. आणला गेला असता परंतु काही क्षणासाठी क्षेत्ररक्षकानं 2 पावलांचा वेग माघारी थांबवलाय. पहिल्याच बॉलवर हॅट्रिक बॉलवर इथं चौकार आलाय आणि या चौकारानं धावफलक पुढे जाईल आता. 13 रन. पॉवर प्लेचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. लोवर फुल टॉस लॉंग द कार्पेट, लॉंग ऑनच्या क्षेत्रात घेऊन काढलाय. नीरज टाटिया चेंडूच्या खाली येतोय. चेंडूला अलगद हाती घेऊन फेकेल. तो प्रत्येक सिंगल. पुढे एकदा पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर देखील प्रवीण स्ट्राईकला होते आणि दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरही ते स्ट्राईकला आहेत. पाहूयात पॉवर प्लेचा अंतिम बॉल, पॉवर प्लेचा शेवटचा बॉल कशा पद्धतीने खेळला जात होते. पुल केलाय बॉल. येस, हुकचा फटका. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवर शेवट गोड होतोय. चौकार आणि या चौकारानं दुसऱ्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा आहेत 18 रन टीम गोदावरी.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय समाधान वाघ. पॉवर प्ले संपलाय. 2 षटकाच्या खेळांती 18 धावा धावफलकावर आहेत. पाहूयात आता संपलेल्या पॉवर प्लेचा धावून पळून धावा कशा काढल्या जातील आणि धावफलक कशा पद्धतीने ऑपरेट केलं जाईल. समाधान वाघ यांचं पहिलं षटक, पहिला बॉल इथे टाकला जातोय. शॉर्ट पिच बॉल, खूप सारा वेळ, लेझी डिलिव्हरी. अगदी झोपूनही मारता आला असता इतका वेळ असलेला हा बॉल. बॅटच्या आतली कड घेतली जाते, फलंदाजाला बीट केलं जात आहे. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात टाकलेला बॉल, ओव्हर द गली. चेंडू गेलाय सीमा रेषा पार चौकार. वाह, लाईन डिलिव्हरी आहे. आता मात्र सुरेख डिलिव्हरी आहे. राऊंड द विकेटचा मारा आणि राऊंड द विकेटचा मारा अँगल बनवून फलंदाजाला बीट करतोय. या गोलंदाजीची अपेक्षा. लॉफ्ट केलाय बॉल, जो क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला होता त्या क्षेत्ररक्षकाला आता बॉलकडे उलट्या नजरेनं पळावं लागतंय. एकच सिंगल, एकच सिंगल. त्या एका सिंगलला धावफलक पुढे जाईल. 23 रन. खोलवर टाकलेला बॉल, आडवा बॅटने खेळून काढलाय बॉल. मिड ऑनचा खेळाडू चेंडूला हाती घेऊन फेकेल तो प्रत्येक सिंगल. या सिंगलला धावफलक पुढे जाईल. 24 रन. आता मात्र सुरेख डिलिव्हरी हाताळली आहे. गुड लेंथवर ठेवलेला बॉल अँगल बनवून हा देखील बाहेर जातोय. षटकाची समाप्ती होईल. 3 षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावर धावा आहे 24 रन. टीम गोदावरी. नवीन गोलंदाज अरबाज पटेल आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. डावखुऱ्याचा गोलंदाज चांगला पिचिंगवर आणि डॉट डिलिव्हरीज टाकण्यासाठी हाही गोलंदाज ओळखला जातो. पाहूयात, 4थ्या षटकाची सुरुवात होते आणि 4थ्या षटकाचा पहिला बॉल इथे टाकला जातोय. उंच आहे, लांब नाही, झेल पकडण्याची संधी. साधा सरळ सोपा झेल इथे ड्रॉप झालाय. पाहूयात हा ड्रॉप झालेला झेल किती धावा बनवतो ते. कारण एका फलंदाजाचा तुम्ही कॅच सोडाल
तर तो फलंदाज तुम्हाला जास्तीच्या धावा काढून देऊ शकतो आणि त्या धावा फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी त्रासदायक ठरतील. लोवरफुल टॉस, इथे बॅटचा काही संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाकडून गचाळ काम. त्यानंतर स्लिपच्या खेळाडून निश्चितच आपल्या संघाच्या 2 धावा वाचवल्यात. 22च्या येतील. वाईड आहे, ठीक आहे, वाईड +2. निश्चितच या 3 धावा येतील. कोलबा टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बंप होऊन हाती समावला जाईल, थांबवला जाईल. पुन्हा एकदा ब्लॉक होल मधला बॉल, बाची कड, यष्टी रक्षकाड आता तो अडवलाय, थांबवलाय. वाईड +2 नंतर निश्चितच 2 बॉल हे निर्धाव टाकून दिलेत अरबाजनं. चांगल्या गोलंदाजीच्या प्रात्यक्षिकाचं हेच खऱ्या अर्थानं उदाहरण मानलं जातं की तुमच्याकडून चुका होतात, त्या चुकांवर काम जर का तुम्ही केलं तर निश्चितच मग टॉप एज. येस, विकेटचं पतन. तिसरा गडी बाद. फलंदाज बॅक टू द टेकआउट. वाह, वॉट डिलिव्हरी, वॉट बॉल. अफलातून मॅजिकल बॉल. प्रत्येक गोलंदाजाचा ड्रीम बॉल असतो आणि तो पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरचा बॉल, लेफ्ट आर्म बॉल आणि हलकासा बाहेर ट्रॅव्हल करतोय. बॅटचं चुंबन आणि चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात. फलंदाज जातोय आल्या त्याच पावलावर आपल्या स्वतःच्या घरात. ऑन अ हॅट्रिक. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या बॉलला सीमेचं दर्शन. चौकार 4. या चौकारानं षटकाची समाप्ती होईल. 4 षटकांच्या समाप्ती धावपलकावर धावा लागल्या आहेत 32. 32 रन आणि विकेट आहेत 4. 4 गडी बाद, 32 धावा टीम गोदावरी. पाचव्या षटकाची सुरुवात होते आणि 5वं षटक घेऊन आलाय समर. पाहूयात प्रवीण. आपण पाहतोय सुरुवातीच्या चेंडूपासून आघाडीला आलेले फलंदाज, परंतु त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत फक्त एक चौकार आलाय. त्यानंतर कुठलाही मोठा फटका त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालेला नाही. एक झेलही त्यांचा ड्रॉप झाला मागच्या षटकात. त्या ड्रॉप झालेल्या झेलची इथे आठवण होईल का धर्मराज वॉरियर या संघाला? हुक करायचा होता. मनगटाचा वापर करत चेंडूला मिरकवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पंचांना इथे मोकळ्या मनानं आणि मोकळ्या हाताने या चेंडूला वाईट म्हणून दंडित केलाय.
ते मात्र कमबॅक केलंय गोलंदाजानं. पहिला बॉल इथं वाईट हाताळला होता, परंतु वाईटच्या नंतर निश्चितच चांगला बॉल टाकलाय, फलंदाजाला गिरक्या घालायला मजबूर केलंय. समर यानं मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिलं षटक हाताळताना त्याने पहिला बॉल वाईट टाकला, परंतु नंतरचा बॉल हा निर्धाव. खोलवर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. चितच बॉलला हाती घेऊन चिपकवलं आणि फेकलाय. ते एकच धाव. चितच समर याचा पुढचा बॉल. वा, फॉलो केलं शेवटच्या क्षणापर्यंत बॅट्समनला फॉलो केलं गोलंदाजानं आणि सुरेख डिलिव्हरी. जसा जसा फलंदाज पुढे चालत गेला तसा तसा बॉलही गोलंदाजानं दूर ठेवलाय. जिथंच बीट केलाय बॉल. चांगली डिलिव्हरी. आता मात्र बैठक सजवली आणि फार मोठा प्रश्न क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासमोर असेल की क्षेत्ररक्षकाजवळ एवढा वेळ असताना सुद्धा नेमका क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात काय करत होता. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 5वं षटक आपण पाहतोय. 5व्या षटकातील शेवटचा बॉल आहे. 35 धावा धावफलकावर आहेत. यू मिस आहे गुडलेनवर ठेवलेला बॉल. आडवी बॅट आणि चेंडू अलगद टर्न घेतोय. अर्धा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. 35 धावा धावफलकावर आहेत. नाणेफेक जिंकून गोदावरी इलेव्हन या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आता तो निर्णय अंगलट येतोय का, अंगाशी येतोय का, या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सहावं षटक आणि या 6व्या षटकाचा पहिला बॉल. मात्र ओव्हरपिच बॉल आहे. लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रात खेळून काढलाय बॉल. तिथे बॉलला वेचून फेकलं जाईल. एक सिंगल वर समाधानी असेल. आता मात्र प्रवीण यांना स्वतःजवळ स्ट्राईक ठेवायची आहे कदाचित, कारण 7 बॉल आतापर्यंत प्रवीण खेळलेत आणि 7 मध्ये धावा देखील त्यांनी फक्त 7 बनवल्यात. पाहूयात इथून पुढचे बॉल प्रवीण कशा पद्धतीने खेळतात ते. उडवलाय, फटका फसलाय. झेल पकडण्याची संधी, परंतु तो झेल नुसता सोडलेला नाहीये, तर त्या चेंडू सोबत मजाक होते आणि चेंडू गेलाय डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रात. चौकार 4. ते मात्र नशिबानं साथ दिली आहे फलंदाजाला. पाहूयात 2 वेळा ही नशिबाची साथ किती महागात पडते ते. बॅटची कड आणि यस, आता मात्र 3ऱ्या प्रयत्नात प्रवीण बद्दाडे यांना बाद व्हावं लागतंय. विकेटचं पतन आणि निश्चितच फलंदाज बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज सोनू वाघ आपण पाहतोय. 5.3 षटकाचा खेळ, 40 धावा धाव फलकावर आहेत. 5 गडी इथून बाद झालेत. अजूनही 5 गडी आणि 5 विकेट्स या गोदावरी 11 या संघाजवळ आहेत. वाह, प्रॉपर ब्लॉक होल, प्रॉपर ब्लॉक होल. ते मात्र यष्टी रक्षकाचे गच्चाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तुम्ही ज्या वेळेस मैदानाच्या आत उभे राहतात त्यावेळेस तुम्हाला रेडी आणि स्टेडी उभे राहणं गरजेचं आहे, सावध उभे राहणं गरजेचं आहे. चौथ्या बॉलवर सिंगल आली. 41 धावा धाव फलकावर आहेत. 6व्या षटकातील शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत. लेफ्ट हँड बॅटरसाठी पाहूयात हर्षल पवार कशा पद्धतीनं बॉल हाताळतात ते. लोवर फुल टॉस आणि इथे फाईन लीगच्या क्षेत्रात चौकार आलाय. 4 षटकाची अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. चौकार आलाय. चौकारानं 45 धावा धाव फलकावर लागतील. शेवटचा बॉल, लास्ट बॉल 6व्या षटकातील हा अंतिम चेंडू. खोलवर टाकलाय बॉल. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात लागोपाठचा दुसरा. आता मात्र मॅचला ऑन केलं जात आहे. फसलेली धावसंख्या, फसलेल्या धाव्यांचं गाड इथे हाताने खोचलं जात आहे, खेचलं जात आहे. 6 षटकाचा खेळ आणि 6 षटकाच्या खेळात आता धावफलक सजलाय. 49 रन्स ऑन बोर्ड. सातवं षटक इथे हाताळलं जात आहे. पाहूयात. अरबाज आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अरबाज मागच्या षटकात निश्चितच चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता अरबाज याच्या हाती हा 7व्या षटकाचा पहिला बॉल. लाईन डिलिव्हरी आहे. आतमध्ये घुसून आडव्या बॅटने खेळायचं होतं सोनू याला, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. निश्चितच अरबाज मेरिटवर गोलंदाजी करायला ओळखला जातो, बॅट पासून चेंडूला दूर ठेवायला ओळखला जातो. खोलवर टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला ढकलून दिलंय. त्या एक सिंगल आणि या सिंगलला धावफलक पुढे जाईल. 50 रन. 6.2 अर्थातच 7व्या षटकाच्या 2 बॉलवर इथे 50 धावा गोदावरी 11 या संघाच्या पूर्ण होत आहे. 50 रन्स आर कंप्लीट. लोवर फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल टिपला जाईल. 6वा गडी इथे माघारी जातोय. ज्याच्या बॅट मधनं धावा येत होत्या तो फलंदाज आता मात्र माघारी जाताना पाहायला मिळेल. 6वं विकेट. फलंदाज बॅक टू द टेकआउट. कव्हर्स मध्ये चेंडूला अलगद हाताने टोलवलंय. ते पाठवलं गेलंय त्या बॉल यष्टी रक्षकापर्यंत, परंतु ते एक सिंगल.
लॉफ्ट केलाय बॉल. इनसाइड आउटचा स्ट्रोक सजवायचा होता परंतु क्षेत्ररक्षकानं तिथं घेऊन चेंडूला हाती घेतलाय. बॉल फेकला जाईल तोपर्यंत दुहेरी आणि या दुहेरीने धावफलक पुढे जाईल. 54 54 रन. सात षटकांचा खेळ इथे संपलाय. 7 षटकाच्या खेळांती धावफलकावर 54 धावा आहेत. 6 गडी इथे बाद झालेत. पाहुयात इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 75 80 85 धावा धावफलकावर लावणंही महत्वाचं असेल परंतु मागच्या मॅचमध्ये तब्बल 95 धावा चेस केल्या होत्या आणि त्या हर्षल पवार यांची इनिंग जिथंच कोणी विसरणार नाही. इतकी कॅल्क्युलेटेड आणि रन चेस वाली मॅच विनिंग इनिंग त्या इनिंगचा इथे नेहमी उद्घोष केला जाईल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 18 मध्ये पाहूयात 54 धावा धावफलकावर आहेत परंतु येणाऱ्या 18 बॉलवर धावा किती येतात ते. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात बॉल टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक टप्पा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हाती लागतो आणि फेकला जाईल. एक सिंगल. सिंगलला 55 55 हा आकडा गाठलाय. लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाकडून चूक आणि ही 5वी चूक आहे. इतक्या चुका आज यष्टी रक्षकाने केल्यात. सात पूर्णांक 2 षटकाचा खेळ. 56 धावा धावफलकावर आहेत. लॉफ्ट केलाय बॉल परंतु एलिव्हेशन नाहीये. अलॉंग द कार्पेट खेळावा लागतोय मिड विकेटच्या क्षेत्रात. बॉलला उचलून फेकलं जाईल. एक सिंगल आणि या सिंगलला धावफलक पुढे जाईल. 57 57 रन. स्लोवर बॉल. बोटा फिरवली आहे. फिंगर्स रोल केलेत. तिथंच फलंदाजाला फ्रंट फुटवर फक्त बाट फिरवत उभं ठेवलंय. चेंज ऑफ डिलिव्हरीज. स्लोवर गतीच्या डिलिव्हरीजला क्रिकेटमध्ये सातत्याने महत्व आहे. इम्पॉर्टन्सी आहे. एक वेगळी ख्याती आहे. आता मात्र वेग वाढवलाय. लेन डिलिव्हरी. हार लेनचा वापर केला जातोय. फलंदाजाची बॅट खालून ट्रॅव्हल करते तर चेंडूवरून ट्रॅव्हल करतोय. बीट केलंय. शेवटचा बॉल 8व्या षटकातील हा शेवटचा बॉल आपल्या भेटीला येतोय. लॉफ्ट केलाय बॉल. फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेतोय. हाती घेतला जाईल आणि फेकला जाईल तोपर्यंत एक सिंगल. सिंगलवर समाधानी असतील. 8 षटकांचा खेळ इथे संपतोय. 8 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा आहेत 58 58 रन.
8.5 षटकाचा खेळ. वाह, वॉच अजबरी, परंतु इथे वेगाचा फायदा घेतलाय. अंपायर 4 आहे ना? येस, 4 आहे. निश्चितच या चौकारानं या षटकाची समाप्ती होईल. आणि येस, 9 धावा, 9 षटक आणि 9 षटकाच्या समाप्ती धावफलकावर धावा आहेत 67, 67 रन. पाहूयात शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉलवर धावा किती येतात ते. अंतिम षटक, अंतिम षटकाचा पहिलाच बॉल, ओव्हर पिच बॉल, तगडा प्रहार पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6. साधा सरळ सोपा इथे बॉल हाताळला गेला. गोलंदाजाला इथे शिक्षा मिळते, सजा मिळते आणि ती सजा षटकाराची मिळते. ते म्हणताना स्लॉट मध्ये अगदी बॅटी खाली दिलेला बॉल आणि त्याचा भरपूर समाचार घेतलाय. पुन्हा एकदा सरबाटने खेळलाय स्लॉट मधला बॉल. अरबाज हे पट्स कमी पडताय. गोलंदाजाकडून चूक होते, परंतु त्या चुकीला क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 तगडे प्रहार, 77 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा लेंथ मागे ठेवली आहे, परंतु चेंडूला बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार पाठवलाय. यस, चौकार आलाय. 81 धावा धाव फलकावर लागताय. फायटिंग टोटल, फायटिंग टोटल. चितच गोलंदाजाची ही कामगिरी अंगावर येते. संघाला त्रास होणारी ही गोलंदाजी, कारण 67 वर होतं धावफलक, 67 वरून डायरेक्ट 81 वर जाऊन पोहोचलाय. डायरेक्ट तगडा प्रहार आहे. चेंडू हवेत, झेल पकडला जाईल. यस, फलंदाज बाद. लॉप केलाय बॉल. लॉंगॉनचं क्षेत्र. नीरज स्टार्ट या चेंडूला हाती घेऊन फेकेल तो प्रत्येक सिंगल वर समाधानी राहावं लागेल. या सिंगलनं 82 या अंकावर धावफलक जात आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या पहिल्या खेळीचा हा शेवटचा बॉल आपण पाहतोय. (86) 86 धावा धावफलकावर आहेत. 87 चं टार्गेट असेल.
चला 87 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू आहेत 60 बॉल 87 चा प्रवास. तो प्रवास कशा पद्धतीने होतो ते पाहूयात. कुणाल चांबळे गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला बॉल खेळायला सज्ज आहे देवा. पाहूयात 87 धावा बनवण्यासाठी पॉवर प्ले मधली खेळी देखील महत्वाची असेल, परंतु तो खेळ पॉवर प्ले मध्ये गोलंदाज गाजवतो की फलंदाज गाजवतो ते पाहण्यासारखं असेल. फॉलो केला बॉलला अपील केली जाते. निश्चितच वाईट बॉल. पहिलाच बॉल 51 धाव आली आहे. वाह व्हाट अ शॉट. इनसाइड आउटचा देखना चोख. धावा कमी येतील परंतु डोळ्याचं फारणं फेडणारा हा चोख. चितच त्या शॉट साठी गोलंदाजानं देखील क्षेत्ररक्षण लावलं होतं. गोलंदाजाचं देखील कौतुक असेल की ज्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक सज्ज केलाय तिथे बॉल जातोय मग गोलंदाज यशस्वी. लोवर फुल टॉस स्टेप आउट करून खेळलाय बॉल. लॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात बॉल येतोय. नितीन बॉलला उचलून फेकेल. एक सिंगल ना धावफलक पुढे जाईल 3. ओव्हरपिच बॉल कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूच्या मागे इथे चेस होता परंतु तो चेस इथे चेंडूने पूर्ण केलाय. येस फलंदाज बाद. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये मारण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पिच बॉल ओव्हर द कव्हर्स परंतु तिथे फलंदाज बाद होतोय. फटका फसलाय. लागोपाठचा दुसरा. येस लागोपाठचा दुसरा आहे. हास्य कल्लोळ सेलिब्रेशन. फलंदाजाला आल्या त्याच पावलांवर ठसे उमटत जावावं लागेल. हेलो 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 हेलो
हॅलो हॅलो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात 7 धावा 2 गडी बाद झालेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, विकेट येईल का? येस, दरवाजा ठोकला गेला होता विकेटचा, परंतु अंतिम क्षणी त्या दरवाजाचे द्वार बंद होत आहेत आणि फलंदाजाला जीवनदान मिळत आहे. पुन्हा एकदा संधी आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये निर्मनुष्य क्षेत्रात चेंडूने जागा बनवली आहे. एका धाब्यानं धावफलक पुढे चालतंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि आता मात्र झेल टिपला जाईल. तिसऱ्या विकेटचं पतन. जीवनदान 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 आणि त्या जीवनदानाचं आता सत्यात रूपांतर होतंय. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट.
ब्राईट स्टोक. पुन्हा एकदा बॅट फिरवली जात आहे, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. एकदम चेंडू डॉट बॉल असेल. एक डॉट बॉल येते धर्मराज वॉरियर या संघाला संकटात टाकेल. कारण सामन्याला सुरुवात झाली तेव्हापासून इथे फक्त आणि फक्त बॅटा फिरवल्या जात आहे, परंतु धावा येत नाहीये. पुन्हा एकदा वायरस कुठली आपल्या पार होतोय. दाखवताना ऑफ ब्रेक दाखवला जातो, परंतु पडताना लेग ब्रेक पडतोय. तिथंच लकीनं आज प्रभावित केलं त्याच्या गोलंदाजीच्या प्रात्यक्षिकानं आणि गोलंदाजी देखील उल्लेखनीय पाहायला मिळतोय. आता मात्र वेग, परंतु तो वेग डाव्याच्या बाहेरून जास्तीचा डबल होतोय. या कारणास्तव एक वाईट बॉल असेल, डबल धाव दाखल होईल. पुन्हा एकदा बॅट फक्त पंख्याच्या पात्याप्रमाणे फिरवली जाते. षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्ती धावफलकावर धावा 13 रन्स ऑन बोर्ड. 3 ओव्हर 13. जिथून 42 बॉल शिल्लक राहतात आणि 42 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 74, 42 बॉल 74 रन. बघूयात 42 बॉल मध्ये 74 धावा, हे अंतर वाढवलं जातं की मग ते अंतर कमी केलं जातं. कारण सुरुवातीचे 3ही षटकं इथे अगदी कंजूसीची पाहायला मिळतात. गत्यंतर नाहीये, कारण आता प्रत्येक बॉलवर तुम्हाला मोठे फटके खेळणं हे बंधनकारक आज झालंय. कारण 86-87 धावांचा पाठलाग ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळेस तुमचा पॉवर प्ले फार महत्वाचा असतो आणि पॉवर प्ले मध्येच तुमच्या जर का धावा आलेल्या नाही आणि विकेटही गेल्या तर मग तुम्ही निश्चितच संकटाच्या रस्त्यांवर चालताय. शॉर्ट फील्ड बॉल पुल केलाय मिड विकेटच्या मस्तकावरून. या फटकाराची गरज आहे, या स्ट्रोकची गरज आहे, या धाब्याची गरज आहे, या रनाची गरज आहे. जागा बनवली आणि जागा बनवून इथे स्ट्रोक सजवलाय. अरबाज पटेल जितका अनुभव आहे या खेळाडूजवळ त्या अनुभवाचा इथे प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. प्रॅक्टिकली गेम खेळावा लागेल, गेम ऑपरेट करावा लागेल. षटकाराला या षटकाराने आज खुलेल, अपेक्षा वाढेल. बघूयात पुढचे 5 बॉल निर्णायक असतील. या षटकात निश्चितच अरबाजला हात बोलले. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आणि तो देखील उडवलाय. सीमारेषा पार. षटकार
धावून आलाय. तिसरा येईल का बघूयात. गोलंदाजावर प्रेशर आहे कारण बॉल पोहोचत नाहीये. आता मात्र डिफेन्स केलाय हरभजन. तिथंच शॉर्ट पिच बॉलची वाट पाहिली त्याने. आता मात्र ओव्हर पिच बॉल होता, गुड लेंथवरचा बॉल. त्याला सन्मान दिलाय, रिस्पेक्ट दिली आहे. दुसऱ्या बॉलवर काही धाव नाहीये. एकदा बॅटच्या आत तिकड एक सिंगल घेतली जाईल, दुसरीची तयारी. परंतु एका सिंगलवर समाधानी राहावं लागेल. चौथ्या चेंडूवर एक सिंगल आली आहे. जिथं अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. जिथंच शंकर आबा यांना सुद्धा समाधान आबा जिथंच बंदूची मार्कवर आपण पाहतो. यांच्या बॅटमध्ये सुद्धा एकही मोठा फटका आलेला नाही. शॉर्ट पिच बॉल, परंतु तो फक्त उंच आहे. निर्मनुष्य क्षेत्रात चेंडू पडेल, एक धाव घेतली जाईल आणि दुसरी सुद्धा इथे एकदम ब्रेट केली जाईल. शॉर्ट पिच बॉल होता आणि या शॉर्ट पिच बॉलला देखील सीमा पार भेटता आला असता. परंतु बॉडी मुवमेंट नाहीये फलंदाजाची. फक्त जागेवर उभं राहून रेडीमेड बॉलची ते वाट पाहिली. शेवटचा बॉल शिल्लक आहे, शेवटचा बॉल. पहिल्या 2 बॉलवर 6, एक सिंगल, आपला तिसरा डॉट, चौथ्यावर सिंगल आणि हा 5वा शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. पहिल्या बॉलवर 2 षटकार येऊन देखील मोठी धावसंख्या या षटकात प्राप्त झालेली नाहीये. जिथं चौथा षटक इथे संपलाय. चौथ्या षटकाच्या समाप्तीत धावं लागलाय. 28 रन. आता इथून 36 बॉलचा खेळ बाकी राहतो आणि 36 मध्ये आवश्यकता आहे 59. 36 बॉल 59 रन. टाकलेला बॉल लंगोदर भेटला. टॉपच्या क्षेत्रात दुमदुम करत येतोय कुणाल साबळे. चेंडूला हाती घेऊन फेकतोय. एक सिंगलला धावफलक पुढे जाईल. 29. उंच आहे, लांब नाही. झेल पकडण्याची संधी आणि यस, झेल टिपला जाईल. फलंदाज संकटाच्या रस्त्यावर आणि संकटाच्या सावटावर उभं राहून फलंदाजी करत होते. त्यांना मात्र माघारी यावं लागेल.
हर्षल पवार आले फलंदाजीला. बॅटिंगच्या मोडमध्ये बॅटला सरळ ठेवलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. या षटकानं अजून एक वेगळी कलाटणी दिली आहे. या षटकानं अजून एक वेगळं वळण दिलंय. कारण मागच्या षटकात थोडीशी आस प्रज्वलित झाली होती, अपेक्षा तयार झाली होती, परंतु या षटकात कुणाल आहिरे यांनी अजून एक टर्न घेतलाय. स्लोवर बॉल बॅटच्या आत निकड. निर्धाव चेंडू असेल. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. अगदी काही क्षणावरून यष्ट्या हुकल्या. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, बघूया. अंपायर्सने घेतलाय रिव्ह्यू, अंपायर्सने घेतलाय. अगदी काही क्षणात तुम्हाला निर्णय कळवला जाईल. येस, इट्स अ नो बॉल. फ्रीटचा बॉल तो देखील खोदून काढावा लागतो. एक जोखमीची धाव कंप्लीट होईल, एक सिंगल कंप्लीट होईल आणि स्ट्राईक रोटेट होईल, कारण षटकाची समाप्ती होईल. आणि पुढच्या षटकात ऑन स्ट्राईक हर्षल पवार आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हर 31 रन. मला वाटतं 5 ओव्हरच्या समाप्ती अंती गोदावरी 11 या संघाच्या देखील 35 किंवा 36 धावा होत्या. पाहूयात इथून पुढचे 5 ओव्हर अजूनही शिल्लक राहत आहे. पाहूयात 30 बॉल आणि 56ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर आपण कुणाल सांबळे यांना पाहतोय. कुणाल आहिरे यांची सर्व षटकं इथे संपलेली आहेत. कुणाल सांबळे यांचं देखील कोट्यातलं हे शेवटचं षटक आहे. 30 बॉल 56. 30 बॉल मधल्या 56 धावा कशा पद्धतीनं बनवल्या जातील, कशा पद्धतीनं मिळवल्या जातील, कशा पद्धतीनं थांबवल्या जातील पाहण्यासारखं आहे. चला, कुणाल सांबळे यांच्या षटकाला इथे सुरुवात होते. फील्डला आपण पाहतोय ऑन साइड सर्व काही खुली आहे, मोकळी आहे. लिव्ह केलाय बॉल, निश्चितच पंचाच्या आत बाहेर निघतील. ॲज अ वाईट बॉल असेल, एक अवांतर धाव येईल. लिव्ह केलाय त्याने बॉल.
कुणाल भाऊ, इकडे या, सागर. पुन्हा एकदा लिव्ह केलाय बॉल, निश्चितच देखील वाईड असेल. पुढचा बॉल, लागोपाठचे 2 बॉल वाईड आलेत. बॉलवर टाकलाय, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बाट चालवली आहे, पायांचा स्पर्श घेत तिथे सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलनं धावफलक पुढे जाईल. आता 34 रन. हरबाज पटेल, मागच्या षटकात त्याला स्ट्राइक मिळालेली नाहीये. लॉंग द कार्पेट गॅप मध्ये बॉलला ढकललंय, परंतु शतरक्षकाची चांगली फिल्डिंग. बॉलला अडवलं जाईल, फेकलं जाईल, एक सिंगल, या सिंगलला धावफलक जाईल पुढे. आता 35 रन. लिव्ह केलाय बॉल, पुन्हा एकदा लिव्ह केलाय, परंतु आता मात्र पंचांनी या चेंडूला निर्धाव चेंडू म्हणून घोषित केलाय. डॉट डिलिव्हरी असेल, डॉट बॉल असेल. ओव्हर पिच बॉल. ज्यावेळी तुम्ही ठरवता की या गोलंदाजासमोर मला धावा घ्यायची आणि किंवा रिस्क घ्यायची नाहीये, तर मग ती रिस्क इनकम्प्लीटच असतं. या मोमेंटला, या क्षणाला दोघही संघांचा हा स्कोर हा इक्वल आहे, कारण याच मोमेंटला 35 धावा गोदावरी लवण या संघाच्या देखील होत्या आणि याच मोमेंटला धर्मराज वॉरियर या संघाच्या देखील 35 आहेत. 36. कट केलाय बॉल, गलीच्या क्षेत्रात, पॉइंटच्या क्षेत्रात अलगद हाताने स्पर्श करत चेंडूला ढकलून दिलाय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल. उडवलाय बॉल, वळसोक, अफलातून शॉट, शेवट मात्र गोड केला जाईल. या गगनभेदी षटकारानं चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द मार्क. 6 धावा आलायत. 6 षटकांचा खेळ झालाय आणि 6 षटकांच्या खेळांती धावफलकावर धावा लागल्यात 42. आता इथून 24 बॉलचा खेळ शिल्लक राहतो आणि 24 मध्ये आवश्यकता आहे 45. 24 बॉल 45.
सुडवाग नवीन गोलंदाज आपण पाहतोय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 24 मध्ये 45 ची आवश्यकता. पाहूयात 24 बॉल 45 धावा. इथे खरं या मॅचला मजा आहे, या मॅचला रोमांच आहे, कारण 24 बॉल 45 धावा. हर्षल पगार आणि अरबाज पटेल सारखे दोन धाकड फलंदाज ऑन स्ट्राईक आहेत, तर स्ट्रायकर बॉलरच्या ओव्हर इथे संपलेत. हे गणित कुठेतरी त्रासदायक ठरू शकतं, कारण कुणाल सामळे आणि कुणाल आहिरे या दोघांची एक ओव्हर तरी इथे निर्धारित असायला हवी होती. 24 बॉल 45 रन. अलगद मनगटाचा वापर करत इथे एक सिंगल घेतली जाते. अरबाज पटेल चितच. अरबाज पटेल याच्या खेळीबद्दल जर का आपण बोलायचं झालं तर 12 बॉल आणि 24 वर खेळतोय अरबाज. त्या 24 मध्ये 3 षटकार आहेत. 12 बॉल 24 एक महत्वाची खेळी, परंतु इथून या मॅचला ऑपरेट करण्याची गरज आणि आवश्यकता आहे. मिड विकेटच्या क्षेत्रात अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. टॉप एज लागलाय. झेल पकडण्याची संधी आणि यस, झेल सुटतोय. ही कॅच सोडली का मॅच अगदी काही क्षणात पाहायला मिळेल. साधा सरळ सोपा झेल मोकळ्या हाताने ड्रॉप होतोय. पुढचा बॉल सुडवाग याचा अरबाज पटेल साठी. अरबाज पटेल याचा पाहूयात प्रयत्न. खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेटच्या मैदानाचा दुराळा काढत लॉंग ऑफच्या क्षेत्रात येतोय. कुणाल बॉलला उचलतोय, फेकतोय एक सिंगल. षटकात पाहायला गेलं तर प्रत्येक बॉलवर एक सिंगल आहे. आणि तिथे चूक झालीये, चूक महागात पडते. यष्टीरक्षकाला जाळीवर जाऊन आदळावं लागतंय. 5 रन इथे मिळत आहे. अंपायर्स 4. पंजा आलाय. पाहूयात 50 धावा धाव फलकावर आहेत. या मोमेंटला गोदावरी वॉरियर्स या संघाच्या देखील 49 धावा होत्या. एक पाऊल पुढे 50 धावा आहेत धर्मराज वॉरियर या संघाच्या. 20 बॉल 37 ची आवश्यकता.
कव्हर्स मध्ये ढकलून दिलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिस्टेक झाली आहे. एक च्या ऐवजी 2 धावा. आता या सामन्याचं समीकरण झालंय 18 बॉल आणि 35 रन. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा बनवायच्या आहे 35. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. 18 बॉल 35. चला लवकर सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. 18 बॉल 35 रन. पाहूयात बॉलिंगला कोण येतं इथे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉल. बॅट आडवी चालवली जाते. निर्धाव चेंडू. डॉट बॉल असेल. 17 बॉल शिल्लक आहे. 17 मध्ये 35 ची आवश्यकता. सुंदर अशी गोलंदाजी. धर्म वॉरियर्स संघ हा झुंज करताना चौदा बॉल 35 धावा लागत आहे. धर्म वॉरियर्स संघासाठी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा कट झेल झालेला आहे. आठ गडी बाद झाले धर्मवाज
7 गडी बाद झाले धर्मराज वॉरियर्स. ओव्हर. ओव्हर समाप्त. धर्मराज वॉरियर्स संघाच्या 8 ओव्हर. मिडन ओव्हर टाकली. बॉलर सुंदर अशी गोलंदाजी. BPL सत्राच्या 6व्या सत्रात मिडियन ओव्हर. 2 विकेट मिडन ओव्हर. सुंदर अशी गोलंदाजी. बॉलर नाम लकी याने सुंदर अशी गोलंदाजी करून 1 ओव्हर मिडियन टाकून तिच्यात 2 विकेट घेतलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी. धर्मराज संघाला त्याने बॅकफूट वरती ढकलून टाकलेले आहे. सुंदर असं नियोजन करत असताना गोदावरी वॉरियर्स बॉलर्स संभाषण करताना कॅप्टन सोबत. इथं थोडस कुणाल भाऊ थोडे आपल्या टीम साठी सजेस्ट करताना. दत्तू मामा विचारतायत कुठं उभं राहू मी, अजून शिकलाच नाही का तो. अंपायर चेंज होताना. सुंदर असा टोलूला बघूया कॅच होतो का नाही. कुणाल भाऊ त्याच्या मागे फिरतोय आणि सुंदर असा झेल होण्याचा चान्स पण त्याने तो झेल सोडलेला है. कैच पकड़ो मैच जीतो, ये एक क्रिकेट का रूल है, इसे रूल को भगवान माना जाता है. कैच पकड़ो मैच जीतो. सुंदर असा झेल होता पण तो कुणाल भाऊ उत्कृष्ट प्लेयर सुंदर असा आपल्या टीम साठी काम करतात ते पण त्यांच्याकडनं आज सूर्याच्या चकमकीत कॅच सुटलेला आहे. हर्षल भाऊ बॅटिंग करताना. सुंदर अशी गोलंदाजी. एकही रन दिला नाही. दत्तू मामा थोडस प्लेयरांना आपल्या युनिट मध्ये ठेवा. सुंदर अशी गोलंदाजी. हर्षल पोलीस हे सुद्धा बॉलला बघून बॅट फिरवत आहे पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सुंदर परत उडवण्याचा प्रयत्न आणि इथं अपील केलेली आहे आणि अंपायरने आउटचा इशारा दिलेला आहे. 8 विकेट धर्मराज वॉरियर्स. इथं गोलंदाजीने बॉल फेकी टाकलाय असा अंपायर कडनं रिव्ह्यू घेण्यात येत आहे. बघूया आपण आता मोठ्या स्क्रीनवर काय डिसिजन येते ते. शिवगर्जना क्रिकेट क्लब आयोजक यांनी सुंदर अशा यूट्यूबच्या प्रक्षेपणाने आपण पुन्हा आपला रिप्लाय बघू शकतो अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याच्यामुळे शिवगर्जना क्रिकेट क्लब यांचे मनापासून आभार. न्यायी होगा. मिलेगा.
इथं समीर भांबरे साहेब यांना आयोजकांना रिप्लाय बघवण्यासाठी बोलवण्यात आले आहे. तसंच ग्राउंडवरचे अंपायर नारू काका आमचे ते पण आलेले आहेत. बघूया त्यांचं दोघांचं डिसिजन काय म्हणतंय ते. आणि कोणत्याही संघाला मी सांगू इच्छितो की तुम्हाला न्याय हा न्यायच मिळेल. जे असेल ते तुम्हाला स्वीकारावं लागेल आयोजकांच्या तर्फे. हा फेकी बॉल नव्हता असं फ्री डिलिव्हरी पंचांनी सुंदर आता उत्कृष्ट निर्णय दिलेला आहे. आणि हा हर्षल दादा हे आउट करार देण्यात आलेले आहे. तिथे आता पुढचे जानेमाने प्लेयर आपले प्रज्योत दादा हे मायकल जॅक्सनचे ऍक्शन सारखे थोडे थोडे वाटतायत आम्हाला. एकदम सुंदर असं त्यांचं शरीर यष्टी, त्यांची चाल, त्यांची चाल ढाल, बॉलिंग, असा सुंदर प्लेयर. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू. बॅट्समन प्रज्योत भांबरे. बघूया आता प्रज्योत काय करताय आपल्या संघासाठी. सुंदर असा उडवलेला आहे आणि बघूया तो कॅच साठी गेलाय आणि तो कॅच होण्याचा प्रयत्नात पण सुंदर अशी बॅटिंग प्रज्योत भाऊकडनं. 1 रन. नितीन याने गचाळ असं क्षेत्ररक्षण. गचा कैच, कैच पकड़ो मैच जीतो, ये रूल है क्रिकेट का. भरत दादा आमचे दाजी सुंदर असं प्लेड करणार होते 1 रनासाठी पण बॉल हुकला. हे स्कोर 55 धावा, 8 विकेट, 9 ओव्हर. लास्ट ओव्हर, आज के 6 गेंद बाकी है. 6 बॉलात 32 धावा लागत आहे. आता तुम्हाला कुठेतरी करिश्मा करून दाखवावा लागेल. जसं की आपल्या मागील 2 आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये विराट कोहलीने जे करून दाखवलं तसं कोणाला तरी आता 6 बॉलात 7 सिक्स मारून आपल्या संघासाठी विजय करून दाखवावा लागेल. बॅट्समन प्रज्योत. सुंदर असा प्रज्योतने टोला लावलेला आहे. आणि एका दुक्का रनांवरती काही होणार नाही. मोठे शॉट लागणार आहेत. 6 रुपए में 6 कलर करके दिखाने होंगे आप भी. 6 में से तो 1 गया, आप भी रहे 5. ये उड़ाया भौसा ने और हाथ में दिया. 6 चौका. 4. ह्या चौक्याने काही जरी होणार नसेल पण रन रेट मध्ये खूप काही बदल घडू शकतो. आणि शॉट हा अतिशय उत्कृष्ट होता. उत्कृष्ट शॉट होता एकदम. असंच त्यांच्या टीमसाठी आता जिंकणं जरी मुश्किल असेल पण संघासाठी नेट रन साठी त्यांनी अजून काही धावा केल्या तर त्यांचं नेट रन दुरुस्त होऊ शकतं. एका दुक्का रनांवरती काही होत नाही. आमचे दत्तू मामा त्यांची क्रिकेट मधला जोश. क्रिकेट वरचं प्रेम खूप दिसून येतं. कोणी 1 रनासाठी बॉल सोडला तर ते त्याच्यावर चिडून पडता. त्याला जसे बॅट मारू मारू करता.
एक धाव. एवढा परजत नाही. 6 एवढा 6 धावा. प्रज्योत भाऊ सुंदर अशा प्रॅक्टिस मध्ये दिसत आहे मला. पुढच्या मॅचला त्याला थोडस प्रमोशन कराल तर चांगलं होईल. आणि आजचा दिवस 17वे बागलान प्रीमियर लीगचे आज पहिला दिवस संपला. चौथा बॉल. चेतन भांबरे स्टंप घेऊन येताना अंपायर नारू भांबरे. आजचा पहिला दिवस अतिशय खेळामेळात पार पडला, त्याच्यामुळे सर्व खेळाडूंचे मनापासून आभार. जसे की देवाभाऊ, आबा खैरनार, सागर खैरनार, समीर भाऊ, यूट्यूब लाईव्हचे प्रक्षेपण करणारे आपले मित्र पोपट भांबरे, बचाव साहेब, हर्षल दादा, असे नामांकित लोकांचे, किरण भांबरे आमचे पाहुणे, असे नामांकित लोक आज दिवसभर आपल्या खेळासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांचे मनापासून आम्ही शिवगिर्जना क्रिकेट क्लबद्वारे मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच उद्याचा खेळ हे त्याच टाइमावर चालू होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्हाला आमच्या केलेल्या कामाला सहकार्य करावं असं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. जर आयोजकांकडनं आज काही चुकीचं झालं असेल तर त्यांनी आम्हाला माफ करावे. खेळ असतो, खेळात चूक माफ, चांगलं चूक होत राहतं.